सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यासोबतच सर्वच क्षेत्रातल्या महिलांना आणि विशेषतः मेडिकल क्षेत्रातल्या ज्या विद्यार्थिनी आहेत, डॉक्टर आहेत, महिला डॉक्टर आहेत, तर त्यांना रात्री अपरात्री ड्युटी करण्यासाठी पुरेशी सुरक्षा देण्यात यावी किंवा नाईट ड्युटीच लावू नये, जेणेकरून हे असे प्रकार घडणार नाहीत। मित्रांनो, आज इथं सर्वजण आपण आलात। मी इंटर्न डॉक्टर संघटना, माड संघटना, रेसिडेंट डॉक्टर संघटना, नर्सिंग संघटना या सगळ्यांचं मी आभार मानतो की आपण इथं आलात आणि या मोर्चामध्ये आमच्या सहभागी झालात आणि या घटनेला वाचा फोडण्यासाठी आपण प्रयत्न करतो। आम्ही आता पदाधिकारी जे आहेत ते कलेक्टर सरांना निवेदन द्यायला तिकडे चाललेलो आहे। जर कुणाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता। Somebody want to talk? किंवा आपण सगळेजण इथे जमलेले आहोत, पण यापैकी आपण आज पाहतो की यापैकी डॉक्टरचं प्रोफेशन सोडून बाकीचे किती लोक इथं आहेत आणि आपण सोशल मीडियाद्वारे पण पाहत आहोत की डॉक्टर सोडून किती इतर लोक या विषयावर बोलत आहेत। हा विषय लोकांना वाटते की हा फक्त डॉक्टरांसोबत झालाय किंवा जे प्रोफेशन आहे ते डॉक्टरांचंच आहे आणि यावर फक्त डॉक्टरांनीच बोलायला पाहिजे। म्हणजे लोकांना कळायला पाहिजे की ती जे झालंय जिच्यासोबत ती पहिली एक महिला होती, एक स्त्री होती। आज आपण पाहतो की डॉक्टर हे एक नोबेल प्रोफेशन म्हणून ओळखलं जाते, तर तिथं जाऊन पण इतकं म्हणजे निर्घृण प्रकारे हत्या केली जाते, अत्याचार केला जातोय, तर सामान्य महिलांनी तर कसं जगायचं? इथं प्रत्येकाला कळलं पाहिजे आपण डॉक्टर्स आहोत। ज्या स्टेथोस्कोप द्वारे आपण डॉक्टर्स आपण लोकांचं निदान करू शकतो, तिथं स्कॅल्पेल पण असतो, हे सगळ्या मुलींनी लक्षात ठेवायला पाहिजे।